बघा काय म्हटलंय आता दिलं आपलं वीर्य कर्म. आता वीर्याचं कर्म दिलंय. आता बघा काय म्हटलंय इथं तुम्हाला खूप महत्त्वाचं आपले जे अष्टविध वीर्य त्यांचे आपल्याला पूर्ण पाहायचं. यामध्ये महाभूताचं आधिक्य, ग्राह्य काय, रस काय, दोष काय, आणि आणखी इतर कर्म काय करतात हे सगळं काय पाहायचं आहे. आता बघूया पहिला आपल्याकडे इथं दिला वीर्य शीतवीर्य. आता शीतवीर्याचं कर्म काय दिलं बघूया. तर शीतवीर्य म्हणजे काय म्हटलंय आता इथे श्लोक आला आहे पाठ करा. हा शुश्रूष संहितेनुसार श्लोक आहे. शीतस्य प्रद्यान विषंद स्थिरीकरण प्रसादन क्लेदन जीवनानी. तर हा तुम्हाला पुढं कर्म द्यायला ते कर्मासाठी IMP, त्यामुळे हा श्लोक पाठ करा. यामध्ये काय म्हटलं जे महाभूताचं आधिक्य, तर यामध्ये पृथ्वी आणि जल महाभूताचं आधिक्य असतं. ग्राह्य आता आपल्या शीतगुण कसा कळतो तर आपल्याला स्पर्शने कळतो. नॉर्मली एखाद्या थंड वस्तूला हात लावला तुम्हाला कळून जातं की यामध्ये शीतगुण आहे, मग शीतवीर्य. मग ग्राह्य तर स्पर्शाने कळून जाते. त्यानंतर आता रस बघा. आता रस शीतवीर्यामध्ये कोणते रसाचे म्हणजे कोणते रस हे शीतवीर्याचे असतात तर मधुर, तिक्त आणि काशाय हे जे 3 रस आहेत हे शीतवीर्याचे असतात. समजलं. उत्तर हे शीतवीर्याचे आहेत. समजलं. नंतर आता काय म्हटलंय बघा. आता दोषावरती कशा प्रकारे कर्म करतो तर आता वात. आता शीतवीर्य तर वाताचा गुण आहे शीत, तर वाताचं वर्धन करणार. तर शीताने वाताचे शेताचे वर्धन म्हणजे काय होतं शीताने शीत गुणाने काय होतं वाताचं वर्धन होतं. आता पित्त शीत गुण आहे तर पित्ताचे अपोजिट आहे. पित्ताचं काय होणं शमनाना, तर काय होणे शीत शैत्याने म्हणजे शीत गुणाने पित्ताचे शमन होते. आता कफाचा पण शीत गुण आहे म्हणजे कफाचं वर्धन होणार. तर शैत्याने कफाचे शीत गुणाचे वर्धन, तर काय होतं जे शीत गुणाने कफाचे वृद्धी होते. अशा प्रकारे इथं म्हटलेलं आहे. नंतर आता बघा पुढं धातू. आता धातूवरती कसं काम करतं तर धातूचं रक्त प्रसादनचं कर्म करतं, सप्त धातूचं वर्धन करतं, ओजाचं वर्धन करतं, जीवन आणि जीवनीय हे त्याचं कर्म दिलेलं आहे. आता मल. आता मलाचं शीत गुण आहेत. नॉर्मली तुम्हाला शीत आहे. आता शील आहे मला फ्रीज करणार ना, तर थंड वस्तूचं काम काय असतं फ्रीज करणं. तर मलाचं काय स्तंभन करणार. आता मलाचं काय स्तंभन केलं पण मूत्राचं स्तंभन करणार का नाही. तर आता काय होतं नॉर्मली कफाची वृद्धी करते. कफाची वृद्धी झाली तर क्लेदाची वृद्धी होणार. क्लेद म्हणजे काय होणार शरीरामध्ये स्त्राव उत्पन्न होणार. मग आता शरीरामध्ये अधिकचा स्त्राव झाला किडनी थ्रू बॉडीच्या बाहेर काढणार. मग स्त्राव तयार झाला तो बाहेर काढायचा आहे म्हणजे क्लेद वृद्धी होणे. मूत्रल म्हणजे बॉडीमध्ये मूत्र खूप येतो. समजलं. नंतर आता स्वेद. आता स्वेदचं काय म्हटलंय स्वेद अपनयन. आता स्वेद अपनयन म्हणजे काय म्हटलंय स्वेदाला अवरोध तयार होतो म्हणजे काय होतं स्वेद स्रोताचा संकोच झाल्याने बॉडीमध्ये स्वेद काय निर्माण होत नाही. आता बघा पुढचं काय म्हटलं आता इतर कर्म. आता त्याला अग्निमांद्य. आता शीत गुणामुळे अग्नीचा अवसाद होतो, अग्निमांद्य होतो. विषंद. आता जलीय गुण असल्यामुळे शरीरात स्त्राव वाढतो त्यामुळे विषंद हा हे त्याचं कर्म सांगितलंय. आता प्रद्यायन. आता प्रद्यायन म्हणजे काय म्हटलं शैत्यामुळे काय होतं मनाला आल्हादकारक असल्यामुळे प्रद्यायनाचं कर्म झालं. नंतर काय म्हटलं स्थिरीकरण. स्थिरीकरण म्हणजे काय म्हणतात शरीरामध्ये काय होतं स्टॅबिलिटी आणणं म्हणजे काय म्हणतात धातूचा बंद करून स्थिरीकरण शरीरामध्ये स्टॅबिलिटी आणणं. नंतर क्लेदन. आता क्लेदन म्हणजे काय होणं बॉडीमध्ये क्लेद वाढवणं. काय होतं कफाची वृद्धी झाली म्हणजे क्लेद वाढला. क्लेद वाढला म्हणजे आपल्या मूत्रमार्गाने बाहेर काढला जाणार ते दिलं. ज्याला अधिकाने क्लीनता येते म्हणजे ओलसरपणा बॉडीमध्ये खूप वाढला जातो. समजलं. आता पुढचं बघूया कर्म काय दिलं. आता दिलं बघा पुढचा दिला आपला उष्णवीर्य. आता उष्णवीर्याचा बघा हा श्लोक पाठ करा. तत्र कर्मानी उष्णस्य दहन पाचन मूर्छन स्वेद वमन वीर्यचाननी. तर अशा प्रकारे हा श्लोक आला शुश्रूष संहितेनुसार. म्हणजे काय म्हटलंय आता यामध्ये जे कर्म दिले काय उष्णस्य दहन पाचन मूर्छन स्वेदन वमन आणि विरेचन हे त्याचे कर्म दिलेले आहे उष्ण वीर्याचे. आता यामध्ये महाभूताचं आधिक्य ध्यानात ठेवा. उष्ण म्हणजे अग्नी आणि वायू या महाभूताचं आधिक्य. आता स्पर्श ग्राह्यत्व. ग्राह्यत्व म्हणजे कसं कळतं आपल्याला तर स्पर्श ग्राह्य हे स्पर्शाने कळून जातं. उष्ण हा आपला वीर्य. त्यानंतर रस. आता रसमध्ये कोणत्या रसाचा वीर्य उष्ण असतो तर कटू आम्ल आणि लवण हे जे रस आहे तर ह्यांचं उत्तर जे काय होतं उष्णवीर्य होत जातो. तर ह्यांचं जे रस आहे तर ह्यामध्ये उष्णवीर्य आपल्याला पाहायला मिळतो. आता कर्ममध्ये पहा काय म्हटलंय जे दोष. आता दोषावरती कसं वाताचा तर उष्णवीर्य वाताचा शीत गुण असतो तो वाता शमन होणार. त्यासोबत कफाचं सुद्धा यामध्ये शमन होणार. तेव्हा वाता शमन उष्ण गुणाने वायूचा शीत गुणाचे शमन म्हणजे वाताचं शमन होतं. आता उष्ण गुणे पित्तासारखा आहे मग पित्ताचा प्रकोप होणार. उष्ण गुणाने पित्ताची उष्ण गुणाची वृद्धी म्हणजे नॉर्मली पित्ताचा प्रकोप होतो. आता यामध्ये काय म्हटलं कफाचं शमन होतं. आता कफाचं कसं शमन होतं उष्ण गुणाने कफाचं का तो शीत गुणाची विरुद्धी असल्यामुळं काय होतं इथं कफाची शमन होतं कफाचं शमन होतं. समजलं. म्हणजे इथं वाताचा आणि कफाचा गुण सारखा शीत त्यामुळे उष्ण गुण असल्यामुळे काय होणार याचं काय होणार आहे ह्याचं शमन होणार आहे. समजलं. आता पुढं बघूया काय म्हटलं आता ह्याचं कर्म बघूया. आता कर्मामध्ये काय दिलं आता धातूच काय होतं रक्त धातूचं वर्धन करतो. नॉर्मली रक्त आणि पित्ताचा संबंध असतो. तर पित्ताची वृद्धी झाली तर रक्ताची वृद्धी होती. आणि जे काय म्हटलं बाकीचे दुसरे धातू यांचा नाश होतो. तर काय दिलं उष्ण गुण आणि इतर जे धातू यांचा नाश होतो. फक्त पित्ताला एक्सेप्शन आहे. म्हणजे काय म्हटलंय
की इथं फक्त रक्ताला एक्सेप्शन आहे, सॉरी. तर इथं रक्ताला म्हणजे काय म्हटलं, जिथं पित्ताची वृद्धी होती तिथं फक्त त्या धातूमध्ये फक्त रक्ताचीच वृद्धी होती, बाकी इतर धातूचा नाश होत असतो. त्यासोबत शुक्रक्षय होतो आणि ओजक्षय होतो. नंतर बघूया काय म्हटलंय. आता मलमध्ये काय म्हटलं, आता उष्ण गुणाने काय होतं, जो मल असतो त्याच्यातला द्रवांश शोषला जातो. त्यामुळे जे आपलं काय म्हणते जशा प्रकारे बाहेर निघला पाहिजे, सृष्ट मल प्रवृत्ती होत नाही. त्यामुळे मलामध्ये काय होतं, अवरोध होतो. त्यामुळे इथं काय म्हटलंय की मल उष्ण गुणाने मलातील द्रवांशाचे शोषण मलग्राही होते. त्यामुळे इथं उदाहरण दिलं द्रव्य चित्रक. आता चित्रक जे नॉर्मल तुम्ही जर घेतलं तर तुमचं जे मलामध्ये कसा अवरोध वगैरे निर्माण होतो नॉर्मली काय होतं, कारण की द्रवाचा जो अंश असतो त्यामधला शोषून घेतला जातो उष्णवीर्याने. आता मूत्राचं बी तसेच त्याचप्रमाणे होतं की मूत्रातील जे द्रवांश असतो तो बी शोषण झाल्याने मूत्रसंग्राही होते. जसं की भल्लातक इथं द्रव्य दिलेलं आहे, ध्यानात ठेवू शकता. भल्लातक जे आहे तर भल्लातकच्या सेवनाने वगैरे मूत्राने काय होतात, उष्णवीर्याचे म्हणले नॉर्मली मूत्र काही येणार नाही. तर वरील दोन्ही द्रव्य कशी उष्णवीर्याचे आहेत, चित्रक आणि भल्लातक. आता बघा स्वेद. आता स्वेदचं कसं होतं नॉर्मली, आता शरीरात उष्णता वाढली तर स्वेद बाहेरून काय होणं, बॉडी काय करते, टेम्परेचर रेग्युलेट मेंटेन करण्यासाठी बॉडीवरती स्वेटिंग तयार करते. असा माणूस आहे आपल्याकडे, ह्याच्यावरती काय होते, अशी स्वेटिंग वगैरे घाम वगैरे यायला लागतो, असं टप 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 घाम येतो त्याला. कोण त्याचं बॉडीचं काय होतं, टेम्परेचर मेंटेन व्हावं. तर उष्ण गुणामुळे काय होतं, टेम्परेचर मेंटेन व्हावं. ते दिलंय की स्वेदजनाने म्हटलं खूप घाम येतो. उदाहरण दिलं आपल्याला गरम वस्त्र, शेकणे, मद्य, अशा प्रकारे ह्याचे काही असे उदाहरण ध्यानात ठेवायचे जशा प्रकारे आपला स्वेद वगैरे घाम येतो. आता बघा इतर कर्म. आता इतर कर्ममध्ये काय दिलं आहे बघा की उष्ण येणे, तर अग्निदीपन होतं, अन्नाचं पचन होतं. त्यानंतर काय म्हटलं आहे, वर्णाचं पाचन होतं, मूर्छन होतं, भ्रम, तृष्णा, ब्रह्मचक्कर येणं, तृष्णा म्हणजे आपले तहान लागणे, ग्लानी निर्माण होते आपल्या बॉडीमध्ये, इत्यादी काही कर्म सांगितले. नंतर वमन, विरेचन, कफविलन म्हणजे कफाचं शरीरामध्ये पातळ करण्याचं काम, पित्ताचा प्रकोप करून रक्तपित्त म्हणजे रक्तपित्त आजार निर्माण करू शकतो. तिमिर म्हणजे डोळ्यापुढे अंधारी येणे, ब्रह्मचक्कर येणे इत्यादी लक्षणं बॉडीमध्ये उत्पन्न होऊ शकतात. आता काही द्रव्य जे उष्णवीर्याचे, जसं की हिंगू झालं, सुंठ झाली, मरीच झालं, पिंपळी झाली, नेवानी, हे काही द्रव्य ध्यानात ठेवा, हे उष्णवीर्याचे द्रव्य आहे. MCQला विचारले जातात. आता बघूया तिसरा गुण आहे, तिसरा वीर्य आपल्याकडे स्निग्ध. आता स्निग्धच काय दिला श्लोक बघा. स्निग्ध स्नेहन बृहन संतर्पण वाजीकरण आदय स्थापनाने. तर अशा प्रकारे सुश्रुतसंहितेनुसार आपला श्लोक आला आहे. म्हणजे यामध्ये काय म्हटलंय, महाभूताचं आधिक्य दिलं आहे, जल महाभूताचं बाकीचे कर्म दिले, स्नेहन, बृहन, संतर्पण, वाजीकरण हे काय दिलं, कर्म दिलेलं आहे. त्यानंतर आणि काय म्हटलंय, आता ग्राह्यता कशा प्रकारे कळतो आपला स्निग्ध गुण, तर चक्षुग्राह्य म्हणजे आपल्या चक्षुने कळतो. त्यानंतर रस. आता रसमध्ये कोणत्यामध्ये स्निग्ध गुण पाहायला मिळतो, तर मधुर आणि जे लवण रस यामध्ये स्निग्ध गुण आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आणखी पाहिलं कफ. आता कर्मदोष. आता कर्मदोषमध्ये कसं वाताचं शमन करतं आणि कफाची वृद्धी करतं. स्निग्ध गुण आहे, स्निग्ध कसा कफाच्या सारखा असतो आणि वाताच्या अपोजिट असतो, त्यामुळे वाताचं शमन करतो आणि कफाची वृद्धी करतो. आणखी बघा पुढं काय म्हटलंय, आता धातूवरती कसं काम करतो. आता धातू स्निग्ध आहे तर धातूचं ब्रहण करणार, मेनली मांस धातूवरती वर्धन करतो म्हणजे ब्रहण कर्म करतो. त्यासोबत वृश्य शुक्र धातू शरीरात वाढतो. मला सृष्ट मल प्रवृत्ती म्हणजे एकदम व्यवस्थित आपली बॉडीमध्ये मल प्रवृत्ती होती. मल जशा प्रकारे बॉडीच्या बाहेर निघायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात बॉडीच्या बाहेर निघून जातो. नंतर मूत्र. आता मूत्रामध्ये काय सांगितलंय की मूत्रातील क्लेद वाढून काय होतं, सृष्ट मूत्र प्रवृत्ती म्हणजे काय होतं, नॉर्मली कफाची जिथं वृद्धी होती त्या बॉडीमध्ये क्लेद तयार होतो. कफाची वृद्धी झाली, क्लेद तयार झाला की बॉडीची कशी होते की सृष्ट मूत्र प्रवृत्ती म्हणजे काय होतं, बॉडीमधून खूप सारा मूत्र बाहेर पडतो. नंतर बघा स्वेद. आता जिथं कफाची वृद्धी तिथं स्वेद येणार आहे का नाही, जिथं पित्ताचा प्रकोप असतो तिथं स्वेद येणार नसतं, पण जिथं कफाची वृद्धी तिथं होत नाही. मग स्वेद काय म्हटलं, स्वेद वहनाचं अवरोध, जे स्वेद वहनास काय होतं, अवरोध होतो. नंतर इतर कर्म. आता इतर कर्म जे श्लोक सांगिततात तेच पाठ करायचा. स्नेहन, संतर्पण, वाजीकरण, वयस्थापन हे त्याचे काय कर्म दिलेले आहे, ते ध्यानात ठेवा तुम्हाला. त्यानंतर द्रव्य. आता द्रव्यामध्ये काय दिलं, तेल, वसा आणि मज्जा आहे, घृत. हे काय आपल्याकडे स्निग्ध गुणाचे 4 द्रव्य, तेल, वसा, मज्जा आणि घृत. यामध्ये जो घृत असतो यांच्या संस्कार अनुवर्ती तर असा हा गुण असतो. संस्कार अनुवर्ती म्हणजे काय असतो, एखाद्या द्रव्यामध्ये आपण औषधामध्ये जो मिसळला त्याचे गुण न सोडता त्याचे काय करतो, औषधीचे गुण तो घेतो आणि त्याप्रमाणे ॲक्ट करतो. जसं की त्रिफळा घृत ऐकला असं ना तुम्ही, त्रिफळा घृत म्हणजे काय होतं, नॉर्मली घृत त्याचे गुण सोडत नाही, त्रिफळाचे गुण त्याच्यामध्ये घेतो आणि त्यामुळे जे घृत आपण यूज करतो तर ते त्रिफळापण प्रमाणे ॲक्ट करतो. त्यासोबत घृताचे पण त्यामध्ये गुण ॲड होऊन जातात, म्हणजे प्लस प्लस असे गुण ॲड होतात. त्यामुळे ह्याला संस्कारांवरती अशा हा त्याचा मग घृतचा गुण दिलेला आहे. त्यामुळे घृत हे सगळ्या स्नेहामध्ये उत्तम म्हणलेलं आहे. आता बघा पुढं काय दिलं आहे, आता पुढचं आपल्याकडं काय दिलं आहे, चौथा आपल्याकडे दिला आहे वृक्ष. आता वृक्षामध्ये काय म्हटलं आहे बघा, वृक्षस्य अनिल वृद्धी. यामध्ये काय संग्रहण, पीडन, विरुक्षण, उपरोपण म्हणजे उपरोपण. तर अशा प्रकारे सुश्रुत संहितानुसार आपला श्लोक आला आहे. म्हणजे यामध्ये काय म्हटलं आहे बघा, महाभूताचं आधिक्य, वायू महाभूताचं आधिक्य म्हटलं आहे. ग्राह्यता त्याला चक्षुरेंद्रिय ग्राह्य आपल्याला हा गुण आहे, मग चक्षुरेंद्रियाने लगेच कळून जातो. रस. आता कोणत्या
रसामध्ये हा गुण पाहायला मिळतो. तर कटू, तिक्त आणि कशा हे जे आपल्या रस आहे यामध्ये उत्तर वृक्ष गुण आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कटूपेक्षा तिक्त, तिक्तापेक्षा कशा या गुणामध्ये आपल्याला हा वृक्ष गुण पाहायला मिळतो. आता बघूया कर्म. आता कर्मावरती कशा नॉर्मल होतं. आता वृक्ष हा वाताच गुण आहे, वाताची वृद्धी करणं, कफाचं शमन करणं, कफाच्या अपोजिट आहे. तर ते वाताच्या वृक्ष गुणाने वाताची वृद्धी, गुणाची वृद्धी होती म्हणजे वाताची वृद्धी होती आणि कफाचं शमन होतं. कफा वृक्ष गुणाने स्निग्ध गुण विरोधी असल्यामुळं काय होतं, नॉर्मली कफाची शमन होतं. समजलं. आता पुढं बघूया काय म्हटले. आता धातूमध्ये कशाप्रमाणे ॲक्ट करतो बघा, की धातू आता वृक्षगुणामुळे धातूच काय होणार, धातूचं क्षय होणार आहे नॉर्मली. पित्त जर असतं तिथं नॉर्मली काय झालं असतं, तर पित्ताची जिथं वृद्धी झाली तिथं रक्ताची वृद्धी होती, कारण की पित्त आणि रक्ताचा आश्रय संबंध असतो. त्यामुळे पित्तात जिथं वृद्धी होते तिथं रक्ताची सुद्धा वृद्धी होते. आणखी बघा काय म्हटलंय. आता मलामध्ये काय होतं, मलातील द्रवांश शोषून काय होतो, की मलक्षय होतो. आता नॉर्मल जिथं वाताचं वाढलाय तिथं काय होणार, की वृक्षगुणी तर द्रवाचा अंश काय होणार, शोषला जाणार आहे. नंतर काय म्हटलंय, मूत्र जिकडे काय झालं मलाचा सोबत झालं तेच मूत्रासोबत होणार आहे, तर काय मूत्राचं पण शोषण होते. आता वृक्षगुण असल्यामुळे काय होतं, नॉर्मली तर स्वेदाचं पण शोषण होतं. आता इतर कर्मामध्ये काय दिलं, संग्रहण, पीडन, विरुक्षण, उपरोपण हे त्याचे कर्म दिले. आता उपरोपण म्हणजे काय असतं, वर्णातील जे स्त्रावांचे शोषण करून रोपणास मदत करते. जे वर्णातील म्हणजे आपल्या स्किनवरचे स्त्राव असतो त्याला नॉर्मली शोषला जातो आणि त्या म्हणजे आपल्या स्किनचा ब्राईटनेससाठी, रोपणासाठी मदत करते. समजलं. नंतर आता द्रव्यामध्ये येते कोणकोणते वृक्षद्रव्याचे आपल्याला वृक्षगुणाचे द्रव्य पाहायला मिळतात. तर चित्रक, खदिर, निंब, त्यांना शंशंपा, शिनू तर इत्यादी जे द्रव्य आहेत आपल्याला हे वृक्षगुणाचे पाहायला मिळतात. आता बघूया पुढचा आपला जो वीर्य आहे तो गुरुवीर्य आपल्याकडे आहे. आता यामध्ये महाभूताचं आधिक्य, पृथ्वी आणि जल महाभूताचं आधिक्य आहे. ग्राह्यता पाहायला गेलं तर स्पर्शग्राह्याचं ग्राह्य गुरु आपल्याला स्पर्शनलेख समजून जातो. रस तर कोणत्या रसामध्ये कोणता गुरुगुण पाहायला मिळतो, तो मधुर, लवण आणि कशा हे 3 रसामध्ये आपल्याला गुरु हा गुण पाहायला मिळतो. काही जण म्हणते सर रस काय लिहिता तुम्ही, खूप वेळ झालाय. तर बाळा कसं असतं माहिती आहे का, MCQला विचारलं जातं ग्राह्यत्व, महाभूत, त्यानंतर जे रस आहेत हे पेपरमध्ये तुम्हाला MCQ विचारलं की गुरु या वीर्यामध्ये कोणत्या रसाचं म्हणजे गुरु हा गुण कोणत्या रसामध्ये पाहायला मिळतो किंवा गुरु हे वीर्य कोणत्या रसामध्ये पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आपल्याला पेपरमध्ये खूप सारे MCQ विचारले जातात. आता बघूया पुढं. आता गुरु हे गुण आहे तर हा कर्माप्रमाणे म्हणजे दोषाप्रमाणे कसा ॲक्ट करतो, तो वात, पित्त आणि कफ. आता गुरु गुण आहे तर वाताचं काय नाही तर नॉर्मली काय वाताचं शमन करणार, पित्ताचं तिथं काय होणार, नॉर्मली गुण असल्यामुळे काय होणार की पित्ताचं शमन करणार, पण इथं नॉर्मली गुण हा कफाचा गुण असल्यामुळे काय होणार, कफाची वृद्धी करणार. ते दिलं बघा. वात गुरुगुण वाताचे लघु गुणविरोधी असल्यामुळे कार्य म्हणजे वाताचं शमन. पित्त गुरुगुणाचे पित्त लघु गुणविरोधी असल्यामुळे याचं काय होणार, पित्ताचं काय होणार, शमन होणार इथं. आणि जे कफ आहे तर कफाचं समान गुणाचं असल्यामुळे कफाची वृद्धी होणार. जसं की मुसळी जी असते आपली तर ही गुरुगुणाची असते. आता बघूया आपण गुरुगुणाचं कर्म. आता धातूवरती कशा प्रकारे कर्म करतो, तर धातूचं वर्धन करतो म्हणजे ब्रहण कर्म करतो. वृश्य म्हणजे शुक्र धातू वाढवतो शरीरामध्ये. वाजीकरण याचं कर्म सांगितलेलं. वाजीकरण म्हणजे काय होणं, आपले एज वगैरे म्हणजे लॉंग एज करणं, आपलं आयुष्य वाढवणं, आयुवर्धक. त्यानंतर गोधूम. आता गोधूमचं याचं उदाहरण दिलं आहे आणि पय तर अशा प्रकारेचं उदाहरण आहे. आता मलमध्ये कसं सृष्टमूल प्रवृत्ती करतं. त्यामुळे काय होतं, गुरुगुणाने मलाच्या अधोनिस्सरणास मदत होते. आता अधोनिस्सरण म्हणजे काय होतं, बॉडीच्या बाहेर निघणं, एक प्रकारे बॉडीच्या बाहेर निघण्यासाठी एक प्रकारे मदत होती गुरुगुणामुळे. त्यानंतर मूत्र. आता मूत्राची काय होणे, मूत्राची वृद्धी होती. मूत्रामुळे काय होतं, नॉर्मली गुरुची काय होतं, शरीरात कफ वाढतो, कफ वाढला की क्लेद वाढतो आणि क्लेद वाढला तर काय होतं, क्लेद वाढला तर मूत्राची वृद्धी होती. तर अशा प्रकारे पूर्ण सायकल असते. आता इतर कर्मामध्ये उपलेपन. आता उपलेपन म्हणजे काय होणं, मांस धातूचं काय होणं, शरीरावरती लेपन होणं म्हणजे मांस धातूची वृद्धी होणं. त्यासोबत अस्थिपुरण. अस्थिपुरण म्हणजे काय होणं, अस्थिमध्ये मज्जा धातूची वृद्धी होऊन अस्थि भरून निघणं, त्याला अस्थिपुरण असं कर्म सांगितलेलं आहे. आता ह्याचे गुरुचे द्रव्य कोणते, तर म्हैस म्हणजे म्हशीत दूध, द्राक्षा, गोधूम, माश आणि कदली हे जे आहेत ना, हे सगळे आपले द्रव्य कशाचे, गुरुगुणाचे द्रव्य आहेत. आता पुढं बघूया काय म्हटलंय. आता लघुगुण. आता लघुगुणचा इथं श्लोक आला, हा पाठ करा. काय म्हटलं, लघुः तीक्ष्ण रुक्षः श्लेष्मग्नः म्हणजे काय म्हटलं, लघुचं काय दिलंय, तीक्ष्ण रुक्ष्ण आणि श्लेष्मग्नः अशा प्रकारे कर्म सांगितलेलं आहे. आता ते पुढं पाहिजे आपल्याला. आता महाभूताचं आधिक्य बघा. यामध्ये काय दिलं, अग्नी, वायू आणि आकाश हे 3 महाभूताचं आधिक्य. त्यासोबत काय म्हटलं, ग्राह्यत्व. आता ग्राह्यत्व कसा कळतो, तर स्पर्शाने आपल्याला लघुगुण कळून जातो. रस कोणत्या महाभूतामध्ये रस लघु हा गुण पाहायला मिळतो, तर कटू, तिक्त रसामध्ये आपल्याला लघु गुण पाहायला मिळतो. आता दोष. कर्मामध्ये दोष बघा काय म्हटलंय, जो वात आणि कफ आहे. आता लघु गुण हा नॉर्मली वाताचा गुण आहे, त्यामुळे वाताची वृद्धी होणार आणि कफाचं शमन होणार. तेच म्हटलंय बघा. वाताने काय होतं, वात समान गुणामुळे वाताची वृद्धी होते आणि कफाच्या गुणामुळे तर कफाचं विरुद्ध गुण असल्यामुळे कफाचं काय होतं, कफ शमन होतं. समजलं बाळा. आता पुढे बघूया काय म्हटलंय.
आता त्याला लघु, लघुचं काय झालं बघा, धातू. धातूचा काय होणार, लघु नॉर्मली वाताची वृद्धी म्हणलं धातूचा क्षय होणार. धातू क्षय झाला तर मांस आणि मेद धातूचे लेखन होतात. लेखन म्हणजे एक प्रकारे क्षय होणं, समजलं. नंतर मलाचा पण क्षय होतो. आता शरीरात नॉर्मली जर लघु वाढला म्हणजे वात वाढला, तर वात वाढला तर काय होणार, मूत्रामध्ये अवरोध होणार. स्रोतसामध्ये अवरोध झाला, मूत्रामध्ये अवरोध येतो. नंतर स्वेद. आता स्वेदमध्ये काय झालं, लघु गुणाने स्रोतविवरण होतं. स्रोतविवरण म्हणजे काय होणं, रिलॅक्सेशन, म्हणजे काय होणं, स्रोतसामध्ये रिलॅक्सेशन होतं. त्यामुळे काय होतं, स्वेद वहनास सहाय्य होतं, म्हणजे स्वेद बाहेर पडण्यास काय होतं, सहाय्यभूत ठरतो. नंतर आता इतर कर्म दिले तर लेखन कर्म, त्यानंतर क्लेदाचं चूषण, वृक्षण आणि वर्णारोपण. आता लेखन म्हणजे एक प्रकारे की काय बॉडीचं होणं, क्षय होणं, मांस धातू मेद धातूचं क्षय होण्याप्रमाणे, म्हणजे अशा प्रकारे. नंतर क्लेद चूषण म्हणजे क्लेदाचं शरीरामध्ये काय होणं, चूषण केलं जाणं, की क्लेदच काय शोषून घेतलं जाणं. वृक्षाचं निर्माण होणे आणि वर्णाचं रोपण होणे, हे कर्म आहे त्याचे. आता द्रव्य दिलेत आपल्याला लघुचे, चित्रक, मरीच, निंब, कंटकारी आणि वचा, हे आपल्याला द्रव्य दिलेले आहेत. आता पुढचा बघूया आपल्याला कोणता. आता पुढचा आपला जो आहे 7 नंबरचा मृदू आपला वीर्य आहे. मृदू वीर्यामध्ये काय पाहायला मिळतं बघा, मृदो रक्त मांस प्रसादानानी सुस्पर्शनानी. अशा प्रकारे सुश्रुत संहितेनुसार श्लोक आलाय. मग यामध्ये काय दिलंय, महाभूताचं आधिक्य. तर काय महाभूताचं आधिक्य दिलंय, तर जल आणि आकाश या महाभूताचं यामध्ये आधिक्य आपल्याला पाहायला मिळतं. ग्राह्यता पाहायला गेलं तर ग्राह्यता स्पर्शग्राह्य आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्शग्राह्य म्हणजे आपल्या मृदू हा जो वीर्य आहे, म्हणजे नॉर्मली वीर्य किंवा गुण म्हणतो आपण, याला वीर्यच म्हटलं जातं. तर इथं बघा त्याला स्पर्शग्राह्य असं म्हटलेलं आहे, स्पर्शन कळतो. आणि हा मृदू जो आपल्याला वीर्य आहे, तर नॉर्मली हा कोणत्या रसामध्ये पाहायला मिळतो, तो मधुर या रसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कार्य जर पाहायला म्हटलं तर कार्यामध्ये दोषानुसार कार्य. आता दोषानुसार वाताचं काय होतं, मृदूने काय होतं, शमन होतं. त्यानंतर जसं की आपल्याला इथं नवनीत, इथं आपल्याला द्रव्य दिलं, यामध्ये हे आपल्याला मृदू हे गुण असतं, त्यामुळे वाताचं शमन होतं. पित्ताचं सुद्धा शमन होतं आणि कफाची वृद्धी होती. तर वाताचे कसे शमन होतं, तर मृदू गुणाचे, वायूचे, वृक्ष गुणाचे काय होते, शमन होते. मृदू गुणाने वायूच्या गुणाचे, वायूचा वृक्ष गुणाचे शमन होते, त्यामुळे वाताचं शमन होतं. पित्ताचं शमन कसं होतं, पित्ताच्या तीक्ष्ण गुणाचे शमन होते, जसं की दुधी भोपळा इथं दिलेलं आहे आपल्याला. नंतर आता कफवृद्धी. आता कफाची वृद्धी कशी होती, समान गुणाचा असल्यामुळे. आता कफाचा हा मृदू समान गुण आहे, तर नॉर्मल काय होतं, कफाची वृद्धी होती, जसं की मलाई वगैरे इथं आपल्याला दिलेला आहे. आता बघा धातूवरती कसा मृदू कसा ॲक्ट करतो, धातूची वृद्धी करतो. नॉर्मली रक्त आणि मांस यांचं काय करतो, प्रसादन करतो. जसं की इथं आपल्याला दिले नवनीत, घृत, मलाई, कृष्णा म्हणजे कुष्मांड, हे आपल्याला जे काही इथं पदार्थ दिले, द्रव्य दिले, तर हिने काय होतं, नॉर्मली धातूची वृद्धी होती. त्यामध्ये रक्त आणि मांसाचं नॉर्मली प्रसादन होतं. त्यामध्ये आणखी जर पाहायला गेलं तर मलाचामध्ये पाहायला गेलं तर सृष्ट मल प्रवृत्ती. सृष्ट मल प्रवृत्ती म्हणजे काय, नॉर्मली जशी मल प्रवृत्ती व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे नॉर्मल प्रकारे मल प्रवृत्ती होती. उदाहरण काय झालं, कुष्मांड आणि कलिंगड इत्यादी आहे. नंतर आता द्रव्यामध्ये क्षीर, घृत, नवनीत, त्यानंतर जे कर्पास आणि तेल इत्यादी काय द्रव्य आहेत, हे आपले महत्त्वाचे इथं द्रव्य दिलेले आहे मृदूचे. आता बघूया पुढचा आपल्याकडे वीर्य कोणता आहे. आता त्याला 8वा तीक्ष्ण. आता तीक्ष्णमध्ये काय दिलं आहे बघा, की तीक्ष्णस्य संग्रह आचूषण अवधारण स्त्रावनानी. तर अशा प्रकारे सुश्रुत संहितेनुसार आपला श्लोक आला आहे. त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, महाभूताचं आधिक्य. तर अग्नि महाभूताचं तीक्ष्ण असतं, म्हणजे तीक्ष्ण हा जो वीर्य असतो हा अग्नि महाभूताचा आधिक्य असतं. त्यामध्ये ग्राह्यता पाहायला गेलं तर तीक्ष्ण मुखे दुःख उत्पन्नात, म्हणजे तीक्ष्ण मुखे. आता या श्लोकचा अर्थ काय होतं, तीक्ष्ण गुण जर मुखात गेला तर दुःख उत्पन्नात, म्हणजे तिथं मुखात काय होतं, दुःख उत्पन्न होतं. जसं की नॉर्मल तुम्ही मिरची खाल्ली तर मिरचीमध्ये तीक्ष्ण गुण असतो, त्यामुळे मुखामध्ये आग होतो. जो आपल्या मुखामध्ये आग दाह होतो तो हा. आता बघूया काय म्हटलं बघा. आता रस, आता कोणत्या रसामध्ये तीक्ष्ण गुण असतो, तर कटू रसामध्ये तीक्ष्ण गुण असतो. आता तीक्ष्ण आहे, तीक्ष्ण म्हणजे नॉर्मल काय ना, वाताची काय होणार इथं वृद्धी करतो, पित्ताची वृद्धी करतो आणि कफाचं कफग्न असं इथं सांगितलेलं आहे. वाताची वृद्धी, पित्ताची वृद्धी आग्नेयमुळं आणि कफग्न विरुद्ध गुणाचं असल्यामुळे काय होतं, नॉर्मली हा काय करतो, कफग्न आहे. आता बघा ताई पुढं काय म्हटलं. आता बघा नॉर्मली आता तीक्ष्ण गुण येतं, धातूचा क्षय होतो. जसं की इथं वचा आपल्याला इथं तीक्ष्ण गुणाची दिलेली आहे. मलमूत्र. आता मलमूत्रात काय होतं, नॉर्मली द्रव अंश शोषण होऊन मल आणि मूत्र संग्रह होतो. संग्रह म्हणजे काय होतं, नॉर्मली जसा मल पाहिजे होता तसं नॉर्मली बॉडीत बाहेर होत नाही, तर जे द्रव अंश त्यातला शोषला जातो. स्वेद. आता स्वेदमुळे काय होतं, उष्णत्वामुळे स्वेदजनन, बॉडीमध्ये स्वेद खूप तयार होतो. उष्णत्वामुळे बॉडी स्वेदजनन जनन म्हणजे काय होणं, की निर्मिती होणं. नंतर बघू उदाहरण दिलं वत्सनाभ मद्य आणि तंबाखू. आता इतर कर्मामध्ये बघूया. इतर कर्मामध्ये काय दिलं आहे तर बघा, अवधारण, स्त्रावण, आचूषण. तर आपल्याला इथं 3 दिले. तिथं याचे कर्म अवधारण, स्त्रावण आणि आचूषण. आता अवधारण म्हणजे तीक्ष्ण गुणाने विद्रधीचे अवधारण. आता अवधारण म्हणजे काय होणं, की एक प्रकारे की एक फोड येणं, त्या फोडमध्ये पू होणं, त्याला एक अवधारण असं म्हटलं जातं. की जर आपण तीक्ष्ण गुणाचं जर सेवन वगैरे जास्त झालं तर आपल्या बॉडीमध्ये विद्रधी म्हणजे काय होणं, एक फोड येतो, त्यामध्ये पू वगैरे होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्या अवधारण सांगितलेलं आहे. याचं उदाहरण चित्रकलेप असं दिलेलं आहे.
तर असं झालं याचं इतर कर्ममध्ये. आता दुसरा बघूया. स्त्रावन म्हणजे काय होतं, वर्ण स्त्रावन वाढवतो, वर्णाचं काय होतं स्त्रावन वाढवणं. आता आच्युषण, आच्युषण म्हणजे काय होणं, द्रव्यातील काय होतं द्रवत्वाचं च्युषण होणं, ते त्याला आच्युषण. आता द्रव्यामध्ये बघा भल्लातक, चित्रक, जायफळ, मरीच आणि हिंगू इत्यादी द्रव्य आहेत आपल्याकडे. काय म्हणणं, हे जे द्रव्य आहेत तर हे आपल्याकडे सगळे तीक्ष्ण गुणाचे द्रव्य आहेत. अशा प्रकारे इथं आपल्या अष्टविध वीर्य झालेले आहेत. आता वीर्यावरती रिसर्च अपडेट बघूया काय म्हटलंय. आता रिसर्च अपडेटमध्ये बघा काय म्हटलं, आधुनिक रिसर्च अपडेट, तर वीर्य इज कन्सिडर द पोटेन्सी ऑफ द ड्रग. म्हणजे काय म्हटलं, वीर्य काय पोटन्सी, द्रव्याची ॲक्शन पोटन्सी ऑफ द ड्रग. सम हॅव ऑल्सो कोरिलेट विथ द सेल्फ लाईफ ऑफ द मेडिसिन. आता काही जण काय करतात, जी सवीरता अवधी असते नॉर्मली द्रव्याची त्यासोबत कोरिलेट करतात. व्हाईल सम हॅव द कोरिलेट विथ द ॲक्टिव्ह प्रिन्सिपल इन द हर्ब. तर काही जण काय करतात, जे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल असतात ड्रगचे किंवा हर्बचे त्यासोबत त्याला कोरिलेट करतात. आता इथं काही रिसर्च झाले ते ध्यानात ठेवा. आता पहिली रिसर्च झाली स्टडी ऑफ ॲक्शन उष्ण अँड शीत वीर्य ड्रग्ज ऑन द स्केलेटल मसल. जे शीत आणि उष्ण वीर्याचे ड्रग्स असतात स्केलेटल मसल वरती कसं कर्म करतात यावरती सुद्धा अभ्यास झाला आहे, म्हणजे रिसर्च झाली आहे. नंतर दुसरं दिलं आहे इफेक्ट ऑफ उष्ण आणि शीतवीर्य ड्रग ऑन द फ्रॉग हार्ट मसल. जे बेंडकाचे हार्ट मसल आहे त्यावरती सुद्धा शीत आणि उष्ण वीर्याचे गुणाचा म्हणजे द्रव्यांचा कसा प्रभाव होतो, कार्य होतं, ते आपल्याला सुद्धा इफेक्ट होतो. तर हे आपल्याला सुद्धा याच्यावरती अभ्यास झाला आहे. त्यासोबत इफेक्ट ऑफ शीत उष्ण वीर्य ड्रग ऑन द बेसिस ऑफ मेटाबॉलिक रेट. जे इफेक्ट ऑफ शीत उष्ण वीर्य तर ड्रग ऑन काय होतं, बेसिक मेटाबॉलिक रेट असतो, BMR असतो बॉडीचा, त्यावरती कशा प्रकारे ॲक्ट करतं यावरती सुद्धा रिसर्च झालेला आहे. आता बघूया पुढे काय सांगितले, वीर्याचं चिकित्सेमध्ये महत्त्व. आता हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्या विचारलं जातं काय महत्त्व आहे ते वीर्याचं चिकित्सेमध्ये. तर काय दिलंय, उष्णवीर्य काय कफ आणि वाताचे शमन करते. उष्णवीर्य वात आणि कफाचे शमन करते. तर शीतवीर्य असतो तो पित्ताचे काय करतो, शमन करतो. त्यामुळे सामान्यतः कफ आणि वात दोषामुळे उत्पन्न व्याधीचे उष्णवीर्याची द्रव्ये वापरली जातात. त्यामुळे काय होतं, जिथं कफ आणि वाताने ज्या दोषामुळे व्याधी झाला आहे तिथं नॉर्मली उष्ण म्हणजे अपोजिट गुणाचे आपण वीर्य वापरतो, तिथं औषधी वापरतो. आणि जिथं शीत गुणाचे काय म्हणतात, म्हणजे काय म्हणतात, जिथं नॉर्मली पित्तविकार प्रधान असे व्याधी असतात त्यामध्ये आपण शीतवीर्याची द्रव्य वापरतो. समजलं. नंतर काय झालं, शोधन करणारी जी द्रव्य असतात प्राय हे उष्णवीर्याचे असतात. MCQ तर बरं, शोधन करणारे द्रव्य कोणते वीर्याचे असतात, तर शीतवीर्याचे असतात. तर रसायन वाजीकरण जे द्रव्य असतात हे कसे असतात, शीतवीर्याची असतात. तर ध्यानात ठेवा, शोधन करणारे उष्णवीर्याचे असतात आणि जे रसायन वाजीकरण कर्म करणारे ही शीतवीर्याची द्रव्य असतात. आता बघा पुढे काय म्हटलं, आता वीर्याची उपलब्धी. आता वीर्यज्ञान उपलब्धी म्हणजे काय होणार, नॉर्मली वीर्य उपलब्धी याला म्हटलं जातं किंवा वीर्यज्ञान म्हटलं जातं किंवा वीर्यज्ञान उपलब्धी असं सुद्धा याला म्हटलं जातं. यामध्ये काय होतं, वीर्याची उपलब्धी म्हणजे काय होणं, ज्ञान दोन प्रकारे होतं. वीर्याचं ज्ञान दोन प्रकारे होतं. जसं काही होतं निपात आणि आदिवास. आता निपात आणि आदिवास म्हणजे काय होतं, निपात म्हणजे काय, नॉर्मली की तुम्ही जर काय केलं, चॉकलेट खाल्लं, नॉर्मल तुम्हाला गोड लागलं, तुमच्या जिभेशी कॉन्टॅक्टमध्ये आलं, गोड लागलं, तर तुम्हाला जे रसज्ञान झालं मग त्याच्यातलं रसज्ञान झालं तर ते झालं तुमचं निपात. आता आदिवास म्हणजे काय होणं, जेव्हा तुमच्या ते शरीरात जातं, शरीरात गेल्यानंतर पचन होतं, त्याचा जेव्हा काय होतो, त्याचा आपल्या बॉडीमध्ये त्याचा अवस्थापक होतं, अवस्थापकनंतर विपाक होतो, विपाकानंतर त्याचा जेव्हा बॉडीवरती कर्म दिसून येते तर त्या कर्मावरून आपण काय म्हणत असतो की बॉडीमध्ये हे कोणत्या वीर्याचं द्रव्य होतं. तर अशा आपण आहे निपात म्हणजे काय, नॉर्मली रस जीवेशी संपर्क आल्यानंतर आपल्याला कळून जातं. आदिवास म्हणल्यानंतर त्याच्या पचनानंतर आपल्याला जे कळतो यामध्ये वीर्य कोणता होता त्याला आदिवास असं म्हणत असतो. तर बघा आता निपाताने म्हणजे रसनेशी त्वचेशी संबंध येताच आपल्या यथाशनेस त्याचं कळतं, ज्ञान होतं, त्याला वीर्य ज्ञान झालं, म्हणजे वीर्य उपलब्धी पहिली. दुसरे आदिवासात म्हणजे द्रव्याच्या शरीरात अस्तित्व असेपर्यंत, म्हणजे द्रव्य जोपर्यंत शरीरात आपल्या आहे पडलेला तेव्हा आपल्याला कळतं. जसं की आता श्लोक पाठ करा, हा मध्ये काय म्हटलं, वीर्य यावद आदिवासत निपातचं उपलब्धते. आता पुढं सांगतो बघा, तेच अर्थ आहे की काय दिलं आहे, निपात. आता निपात म्हणजे काय दिलं आहे, काही द्रव्यांची वीर्य हे त्या द्रव्याच्या रसनेशी संबंध येता शनीच होते. म्हणजे नॉर्मल जर तुम्ही जर चॉकलेट खाल्लं तर तुम्हाला त्याचं लगेच वीर्य कळून जातं, यामध्ये कोणतं वीर्य, चॉकलेट गोड आहे, गोड म्हणलं लगेच कळून जातं तुम्हाला कोणतं आहे काय नाही. मग शीतवीर्य म्हणजे गोड मधुर रस आहे, मधुर रस म्हणलं शीतवीर्य, नॉर्मल असं कळून जातं. पण तेच जर काय होतं नॉर्मली, तर काही द्रव्य हे वीर्य रचनेला लगेच समजू शकत नाही, तर त्या द्रव्याचे शरीरात पचन झाल्यानंतर अनुभवास येते, म्हणजे नॉर्मल त्याचा अनुभवास येते, त्याच्या बॉडीवरती कशा प्रकारे आपले कर्म होतात, तर त्या कर्मावरून आपण काय करत असतो, ते कोणतं वीर्य आहे त्या द्रव्यामध्ये ओळखत असतो. आता निपातचं कसं उदाहरण दिलंय, इक्षुरसाचे शीतवीर्य व पिंपळी लंका मरीच यांचे उष्णवीर्य आपण असं ओळखतो. जसं काही द्रव्यांचे वीर्य हे द्रव्याच्या रचनेशी संबंध येतात शनीच कळते, इक्षुरसाचे शीतवीर्य, पिंपळी लंका मरीच यांचे उष्णवीर्य. समजलं. पिंपळी लंका मरीच म्हणजे आपले लंका म्हणजे मिरची वगैरे असते. आदिवासात म्हणजे काय असतं, काही द्रव्यांची वीर्य हे
रचनेला लगेच समजू शकत नाही, तर काही द्रव्यांचे शरीरात पचन झाल्यानंतर अनुभवास येते. उदाहरण दिले मत्स्य म्हणजे आपले मासे असतात, त्यांची उष्णवीर्य शरीरावर होणाऱ्या तृष्णा, भ्रम, ग्लानी इत्यादी जे आपल्या शरीरात लक्षण उत्पन्न होतात, तर उष्णवीर्यात्मक कर्मावरून आपल्या त्या लक्षणावरून पित्तवर्धनाने दिसून येते की ह्यामध्ये उष्णवीर्य आहे. समजलं ताई? समजलं दादा? अशा प्रकारे खूप सोपे कन्सेप्ट, यामध्ये विशेष असं काही नाही आहे. आता काही द्रव्य असतात त्यामध्ये काय असं निपात पण असतात आणि काय असतात की आधी काय म्हणतो आपण त्याला की आदिवासात पण असतात. निपात आणि आदिवासात म्हणजे काय होतं, नॉर्मली जिबेशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यासुद्धा पण आपल्याला कळतो हे. आणि त्यासोबत काय होतं, पचनानंतर गेलं तर त्यामध्ये पण काय होतं ते दाखवतात. जसं की बघा आता मिरची जर खाल्ली तर मिरची खाल्ली, मुखामध्ये काय होती, नॉर्मली मिरची खाल्ली तर तोंडात आग होती, दहा होती. दहा कशामुळे झाली, तर त्याने काय पहिलं निपात दाखवलं म्हणजे आपल्या जिवेशी संपर्क येतात त्याचा काय वीर्य दाखवला. नंतर केलं गेले पोटात गेले, पोटात दहा वगैरे झाली, मग उष्णवीर्य दाखवला. मग दोन्ही पण दाखवलं ना हो सर, की मुखात पण दाखवलं त्याने कर्म म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आले तेव्हा दाखवलं, पचनानंतर पण दाखवते. मग ह्याला काय म्हणायचं, तर हे बघा हे काय म्हटले की बघा दोन्ही प्रकारे काही द्रव्यांची उपलब्धी ही निपात आणि आदिवासात या दोन्ही प्रकारची असते. उदाहरण लंका, लंका म्हणजे मिरची, ती उष्णवीर्याची ही मिरची जिभेशी स्पर्श होताच क्षणी समजू शकते. तसेच मिरचीच्या पचनानंतर तिचे जे शरीरात 10 जनन, पित्त जनन, परिणाम जनन दिसतात म्हणजे हे काही कर्म दिसतात. तर अशा प्रकारे ही दोन्ही कर्म दाखवते, निपात आणि आदिवासात. ध्यानात ठेवा, MCQला विचारलं जातं. नंतर बघा आता वीर्याची उपलब्धी. आता वीर्याची उपलब्धी नॉर्मली प्रत्यक्ष सुद्धा होते, जशी कॉन्टॅक्टमध्ये आले तर काही वेळेस अनुमानाने सुद्धा होते. आणि आपण काही वेळेस काय करतो, प्रत्यक्ष आणि अनुमान. प्रत्यक्ष आणि अनुमानमध्ये काय येते, आपली मिरची येते. जसं की प्रत्यक्ष म्हणजे कॉन्टॅक्ट जिभेशी आली, कॉन्टॅक्ट झाला, आणि अनुमान म्हणजे पोटात गेले आपण अनुमान करतो. आता निपात म्हणजे काय, प्रत्यक्षाप्रमाणे रचनेशी त्वची संबंधात आपल्या या तशाने कळते. आदिवास म्हणजे काय, अनुमान पचनानंतर गुणकर्त्यावरून अनुमान करून आपण लावतो की यामध्ये कोणता वीर्य होता. आणि प्रत्यक्षानं अनुमान, प्रत्यक्ष कॉन्टॅक्टमध्ये आता अनुमान म्हणजे पचल्यानंतर आपण कोणता वीर्य होता कर्मावरून अंदाज लावतो. तर समजलं. नंतर आता बघा पुढं काय म्हटलंय, हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे MCQ येतात बरं पॉईंट, हे IMP हायलाईट करून ठेवा. आता काय म्हटलंय बघा, मृदू, शीत आणि उष्ण हे जे वीर्य हे पर्शग्राह्य, पिच्छल आणि विषित हे जे वीर्य हे चक्षुग्राह्य. त्यानंतर स्निग्ध वृक्ष हे काय चक्षुग्राह्य. तीक्ष्ण वीर्य तर हे जे तीक्ष्ण आणि हे तीक्ष्ण व वीर्याची प्रचिती हे द्रव्य मुख्यतः कसे मुखात जातात, होणारे दुःख उत्पन्न करते. म्हणजे काय, नॉर्मली तीक्ष्ण वीर्य जे तीक्ष्ण जे वीर्य असतात हे, तर हे काय मुखात गेल्या दुःख उत्पन्न करतात. ध्यानात ठेवा, MCQ तर कोणता वीर्य मुखात गेल्यावर दुःख उत्पन्न करतो, तर तीक्ष्ण. आणि त्यानं स्निग्ध वृक्ष हे चक्षुग्राह्य, मृदू, शीत, उष्ण स्पर्शग्राह्य, पिच्छल आणि विषद हे चक्षुग्राह्य आहे. हे तुम्हाला अशा प्रकारे MCQ विचारले जातात. आता बघूया पुढं की आता वीर्य निश्चिती अपवाद. आता काही नॉर्मली कसे असतात सगळे द्रव्य. आता नॉर्मली आपलं दूध आहे, आता दूध काय आहे, हा मधुर विपाक शीतवीर्य, शीतवीर्याचे कर्म करतात. पण काही आपल्याकडे असे द्रव्य पाहायला मिळतात त्यांचं वीर्य जरी उष्ण वीर्य असला पण ते कर्म त्याप्रमाणे करत नाही. मग कसं काय कर्म करतात सर, तर तुम्हाला बघा काय म्हटलं, ज्या द्रव्याचा रस विपाक मधुर असतो त्याची वीर्य शीत असते. ज्यांचा रस आणि विपाक मधुर असतो त्यांचं शीत वीर्य असते. त्याचप्रमाणे ज्यांचं कटू आणि आम्ल रसात्मक द्रव्याचे हे काय उष्णवीर्य असतो. ज्यांचा मधुर विपाक आहे त्यांचं शीतवीर्य असतो, आणि ज्यांचा कटू आणि आम्ल रसात्मक द्रव्य असतात त्यांचे उष्णवीर्य असतो. आता यामध्ये काय सांगितलं बघा पुढं की जे अपवाद काय सांगितले, जे मधुर रसात्मक काय आपल्याकडे द्रव्य जसं की मत्स्य आणि अनुप मास. आता मत्स्य आणि अनुप मास ध्यानात ठेवा, उष्णवीर्य ते असले तरी काय करतात, हे पित्ताचे वर्धन करतात. आता नॉर्मल काय करतात मत्स्य, आता काय करतात मत्स्य आणि अनुप हे पित्ताचे उष्णवीर्याचे असल्याने पित्तवर्धन करतात. हे काय मधुर रसात्मक आहे बरं, रस यांचा मधुर आहे पण यांचा बघा रस मधुर आहे पण याचा जो वीर्य पाहिलं तर उष्णवीर्य. आणि मागं काय शिकलो आपण, इथं बघा मागं काय शिकलो, ज्यांचा मधुर विपाक आहे त्यांचं शीतवीर्य, आणि ज्यांचा कटू आणि आम्ल विपाक आहे त्यांचं उष्णवीर्य. पण हे पूर्ण अपोजिट आहे, अपवाद आहे, ध्यानात ठेवा. आता बघा काय म्हटलं, मधुर विपाकाचे मत्स्य आणि अनुप पण ते काय उष्णवीर्याचे असल्यामुळे पित्ताचं वर्धन करतात. त्यानंतर बघा आम्ल रसात्मक म्हणजे आमलकी, जसे की शीतवीर्याची ते पित्ताचे शमन करते. आम्ल रसात्मक ही उष्णवीर्याची पाहिजे, तर इथं काय करते शीतवीर्याची म्हटलं म्हणजे अपोजिट आहे, अपवाद आहे, ध्यानात ठेवा. ते पित्ताचं शमन करते आणि पित्ताचं वर्धन केलं पाहिजे. लवण कसं सेंधव आहे, आता हे कसं उष्णवीर्याच पाहिजे पण हे कसं म्हटलं शीतवीर्याचं आहे, शीतवीर्याचं असल्यामुळे पित्ताचं शमन करतं. नंतर काय दिलं तिक्त रसात्मक. आता तिक्त रसात्मक नॉर्मली काय म्हटलं तिक्त आहे, तर तिक्त असल्यामुळे काय म्हणे उष्णवीर्याच पाहिजे. उष्णवीर्याचं काय म्हटलं तिक्त रसात्मक, गुडूची अर्क, अगरू हे कसे उष्णवीर्याचे असल्याने पित्ताची वृद्धी करते. तर असं झालं. नंतर आणखी पुढं बघा काय म्हटलं, आता कषाय रसात्मक. आता कषाय रसात्मक काय दिलंय की हरितकी दिलंय, उष्णवीर्याचे असल्याने वाताचा अनुलोमन करते. त्यानंतर कटू रसात्मक दिलंय की लवंगी शीत वीर्य असल्याने पित्ताचं शमन करते. हे ध्यानात ठेवा, एक्झाम्पल MCQ विचारलं जातात. यामध्ये दुसरं काही नाही, फक्त MCQ येतात म्हणून हा पॉईंट महत्त्वाचे. नंतर बघा पुढं काय म्हटले,
आता दिलं आहे पुढं मधुर तिक्त कषाय. आता मधुर तिक्त कषायामध्ये काय दिलं आहे, रसात्मक बृहत पंचमध्ये असतं बिल्व, शोनक, पाटला, काश्मीरी, अग्निमंत हे उष्णवीर्यात्मक असल्यामुळे वाताचं शमन करतात. तर हे काही MCQचे पॉईंट आहे, ध्यानात ठेवा. तर अशा प्रकारे इथं आपला पूर्ण चॅप्टर झालेला आहे. हे खूप मी नोट्स दिला एकदम शॉर्टमध्ये दिला आहे तुम्हाला, म्हणजे एकदम पेपर ओरिएंटेड नोट्स दिला आहे. शिल्लकच्या बाहेर करू नका, एवढंच करून जा. पेपरला याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही, MCQ पण ह्यामधूनच येणार, या बाहेरचा एक क्वेश्चनसुद्धा जाणार नाही अशी खात्री लिहून देतो. 100च्या बाउंडर आज जरी मला कोणी म्हणलं तर मी लिहून द्यायला तयार आहे, याच्या बाहेर पेपर कुठेही जाणार नाही. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.